तर आज मी तुम्हाला की नाही आमच्या मक्यात पाऊस कसं पडतोय ते दाखवतो. त्यासाठी पहिला तर आपल्याला मोटर चालू करून घ्यायला पाहिजे आणि ते सगळं झाल्यावर की नाही आता आपली कॉक पण फिरवून घेतलं. असं सगळे कॉकतीन फिरून झाल्यावर की नाही आता हळूहळू पाऊस पण चालू झाला आणि आता ह्यो असंच पाऊस की नाही आपल्या दिवसभर चालूच राहणार आहे. त्यामुळे आता तुम्हाला आपलं मक्क केवढं झालंय की नाही तेच दाखवतो. जेवढी इकडे माझ्या 18 वर्षात उंची वाढली नाही की नाही तेवढी हिची 1.5 महिन्यातच वाढल्या. आता ते सगळं जाऊ द्यात. आपलं एक प्लॉट होता की नाही त्याचं सगळं ड्रिफ्टिंग करून झालंय आणि आता राहिलेला दुसरा प्लॉट होता की नाही त्याचं अजून काहीच केलं नव्हतं. त्यामुळे आता की नाही आज करायचं होतं. त्यामुळे आता सगळ्यात पहिला की नाही आपली गाडी घेऊन की नाही गावाकडे निघालो आणि गावात आल्यावर की नाही सगळ्यात पहिला आपले 4-5 PVC पाईप की नाही घेऊन ठेवलो. पण आता एवढ्या सगळ्या पाईप की नाही मला एकट्याला तर काही घेऊन जायचं होणारच नव्हत्या. त्यामुळे घरी येऊन की नाही सगळ्यात पहिला दादाला घेतलेलो आणि नंतर की नाही आम्ही दोघं गावाकडे गेलो आणि आता या सगळ्या पाईप की नाही आपल्याला टेम्पून नाही तर आपल्या खांद्यावर घेऊन जायच्या होत्या. असं त्याला गाडी चालवायला लावून आपल्या खांद्यावर की नाही पैपत्र मळ्यापाशी आणून ठेवलो आणि आता सगळ्या पैपत्र आणल्यात म्हटल्यावर आता जोडून पण घ्यायला चालू केलं. पण इकडे आता पैप जोडायच्या आधीवर की नाही सगळ्यात पहिला तरी मीटर पट्टीनं मोजून घेतलं आणि मग आपल्या पैप की नाही असं जोडून गेलं पण चालू केलं. तर मग आता इथलं त्यांनी सगळं जोडून झाल्यावर की नाही आता बाकीचं टी त्यांनी इकडे तिकडे लय जोडायचं होतं. त्यामुळे की नाही ते पण सगळं जोडून घेतलेलं. आता विषय म्हणजे आता सकाळचं काम चालू होतं. अजून 3 नंतरचं जे बाकीचं काम झाले की नाही ते तर लयच होतं. कारण संध्याकाळी पण की नाही आपलं ड्रिप त्यांनी बाकीचं लय काय काय केलं पण आता व्हिडिओ मध्ये की नाही या बसत नव्हतं. त्यामुळे आता तुम्ही पण की नाही जाता तर फॉलो करून जावा म्हणजे उद्याच्या ब्लॉग मध्ये की नाही आपलं सगळं दिसतंय.